नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांची मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची इतिहास व राज्यशास्त्र म्हणजे सामाजिक शास्त्र या विषयाची बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। हा पेपर 22 मार्च 2024 रोजी झालेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 10वीच्या वर्गाच्या 2022, 2023 आणि 2024च्या बोर्ड प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 10वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। एकूण 40 गुणांचा हा पेपर आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे। पहा, त्या अगोदर काही सूचना दिलेल्या आहेत। ज्यावेळेस पेपर तुम्हाला मिळतो तुम्ही सूचना व्यवस्थित वाचत नाही, त्यामुळे आता सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत। प्रश्न पहिला अ, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। 3 गुणांसाठी 3 विधाने पूर्ण करायची आहेत। 1. मथुरा शिल्पशैली टिंबटिंब काळात उदयाला आली। त्याचा अ पर्याय बरोबर आहे कुशाण। मथुरा शिल्पशैली कुशाण काळात उदयाला आली। दुसरे विधान, महाबळेश्वर जवळील भिल्लार हे टिंबटिंब गाव म्हणून प्रसिद्ध आहे। त्याचा अ पर्याय बरोबर आहे पुस्तकांचे। महाबळेश्वर जवळील भिल्लार हे पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे। तिसरे विधान, मानवी इतिहास हा वर्ग संघर्षाचा इतिहास असतो असे मत टिंबटिंब या तत्वज्ञानाने मांडले आहे। त्याचा ड पर्याय बरोबर आहे कार्ल मार्क्स। ब प्रश्न, पुढीलपैकी प्रत्येक संघातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा। 3 गुणांसाठी। पाता ठिकाणी गट अ आणि गट ब देण्यात आलेला आहे आणि या गटातील दुसऱ्या क्रमांकाची जोडी चुकीची आहे। रमण पश्चिम बंगालमधील नृत्य, म्हणून आपण त्या ठिकाणी बघा चुकीची फुली दिलेली आहे। बघा, जो दुसरा गट आहे त्यातील पहिल्या क्रमांकाची जोडी चुकीची आहे। दशावतार त्यागराज ही जोडी चुकीची आहे। तिसऱ्या गटातील देखील पहिल्या क्रमांकाची जोडी चुकीची आहे। जेम्स मिल स्त्रीवादी इतिहासकार ही जोडी चुकीची आहे। प्रश्न दुसरा अ, दिलेल्या सूचनेनुसार कृती करा। कोणतेही 2 4 गुणांसाठी। 1. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा। त्या ठिकाणी आपण संकल्पना चित्र पूर्ण करून घेतलेले आहे। पर्यटनाचे प्रकार, ऐतिहासिक पर्यटन, भौगोलिक पर्यटन, आरोग्यविषयक पर्यटन, क्रीडा पर्यटन। या 4 व्यतिरिक्त अजून पर्यटनाचे प्रकार आहे कृषी पर्यटन, सांस्कृतिक पर्यटन, नैमितिक पर्यटन। पण त्या ठिकाणी आपल्याला 4च लिहायचे आहेत। दुसरा प्रश्न, पुढील कालरेषा पूर्ण करा। भारतातील नैसर्गिक जागतिक वारसा स्थळे, इसवी सन 1985 काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, 1987 सुंदरबन राष्ट्रीय उद्यान, 2012 पश्चिम घाट, 2014 ग्रेट हिमालयन पार्क। तिसरा प्रश्न, पुढील तक्ता पूर्ण करा। ललित आणि भारुड यांची गुणवैशिष्ट्ये आणि उदाहरणे लिहायची आहेत। ललित विषयी गुणवैशिष्ट्ये पाहू। उत्सव प्रसंगी देवतेकडे मागणे मागितले जाते। उदाहरणे गोवा, कोकण। आणि भारुड आध्यात्मिक व नैतिक शिकवण देण्यासाठी। उदाहरण संत एकनाथ, संत नामदेव यांची भारुडे। त्या ठिकाणी जागा व्यवस्थित पुरली नसते म्हणून आपण खाली लिहून घेतलेले आहे। ब प्रश्न, थोडक्यात टिपा लिहा। 3 टिपा दिलेल्या आहेत। कोणत्याही 2 टिपा लिहायच्या आहेत 4 गुणांसाठी, पण आपण 3ही टिपांचा सराव करणार आहोत। पहिली टिप आहे स्थळकोश। स्थळकोश भूप्रदेशाच्या आधारे इतिहास घडत असतो, म्हणून इतिहासाच्या अभ्यासासाठी भूगोल ही महत्त्वाचा आहे। या ऐतिहासिक स्थळांच्या संदर्भात माहिती देणारे कोश लिहिले जातात। महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी ज्या ज्या गावी गेले त्या त्या गावांची तपशीलवार नोंद स्थानपोथी या ग्रंथात त्या पंथातील मुनिव्यास यांनी केली आहे। सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी प्राचीन भारतीय स्थलकोशाची रचना केली। या कोशात वैदिक साहित्य, महाकाव्ये, पाणिनीचे व्याकरण, कौटिल्य अर्थशास्त्र, बौद्ध व जैन साहित्य
चीनी, फारसी, ग्रीक साहित्य यातील भौगोलिक स्थळांची माहिती दिलेली आहे. स्थळकोशांमुळे प्राचीन नगरांची नावे, त्यांचा इतिहास कळतो. स्थळकोश हे इतिहास लेखनाचे महत्त्वाचे साधन आहे. दुसरी टीप आहे प्राच्यवादी इतिहास लेखन. उत्तर 18व्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपातील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश याबद्दल कुतूहल निर्माण झाले होते. या कुतूहलापोटी भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना प्राच्यवादी अभ्यासक असे म्हणतात. या प्राच्यवादी अभ्यासकांनी भारतीय संस्कृती, इतिहास, येथील विविध भाषा व धर्म यांचा अभ्यास करून इतिहास लेखन केले. या लेखनाला प्राच्यवादी इतिहास लेखन असे म्हणतात. या प्राच्यवादी अभ्यासकात छुपी साम्राज्यवादी वृत्ती दडलेली असल्याने त्यांनी पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन ठेवूनच भारताच्या इतिहासाचे लेखन केले. आणि तिसरी टीप आहे वर्तमानपत्रांचे भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील कार्य. भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात वर्तमानपत्रांनी पुढील कार्य केले. लोकजागृती, लोकशिक्षण, भारतीय संस्कृतीची व इतिहासाची थोरवी वर्णन केली. सामाजिक, धार्मिक व राजकीय चळवळींना पाठिंबा देऊन साम्राज्यवादी धोरणांना विरोध केला. पाश्चात्य विद्या व शिक्षण जनतेपर्यंत पोहोचून समाज प्रबोधनाचे काम केले. तत्कालीन सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडली. त्याचबरोबर समाजसुधारक नेते व संघटना यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवले. प्रश्न तिसरा, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 4 पैकी कोणतेही 2 सकारण स्पष्ट करायचे आहे. 4 गुणांसाठी आपण 4ही सकारण स्पष्ट करणार आहोत. 1. फुको त्यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हणत असत, कारण मायकल फुको यांनी कालक्रमानुसार इतिहासाची अखंड मांडणी करण्याची पद्धती चुकीची ठरवली. त्यांच्या मते अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे पुरातत्वाचे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतराचे म्हणजेच बदलांचे स्पष्टीकरण देण्याचा पुरातत्वाचा प्रयत्न असतो. फुको यांनी इतिहासातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्यावर अधिक भर दिला, म्हणून त्यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले आहे. दुसरे विधान, चित्रकथीसारख्या नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या परंपरेचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे, कारण कठपुतळ्या किंवा चित्रांच्या साह्याने रामायण महाभारतातील कथा सांगण्याची परंपरा म्हणजे चित्रकथी परंपरा होय. ठाकर, आदिवासी, वारली अशा जमातींनी चित्रकथी परंपरा पिढ्यानपिढ्या टिकवून ठेवली आहे. चित्रकथी कुटुंबामध्ये जतन करून ठेवलेल्या पोथ्या आता जीर्ण झाल्या आहेत. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या चित्रकथीसारख्या या परंपरांचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे, कारण या परंपरा आपल्या संस्कृतीचा घटक असून तो आपला वैभवशाली वारसा आहे. तिसरे विधान, खेळण्यांद्वारे इतिहासावर प्रकाश पडू शकतो. उत्तर, मनोरंजनासाठी विविध प्रकारची खेळणी तयार करण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालू आहे. त्यामुळे खेळणी ही इतिहास लेखनाचे महत्त्वाचे भौतिक साधन आहे. खेळण्यांमुळे त्या काळातील धार्मिक व सांस्कृतिक परंपरा समजतात. मातीचे किल्ले व त्यावर शिवकालीन देखावा उभा करण्यासाठीच्या मातीच्या प्रतिमा ठेवतात. त्यावरून किल्ल्यांच्या रचनेचा अभ्यास होतो. उत्खननात पॉम्पेई शहरात सापडलेल्या भारतीय हस्तिदंती बाहुलीवरून भारत व रोम यांच्या प्राचीन संबंधावर प्रकाश पडतो. मोहेंजोदडो येथील उत्खननात सापडलेल्या खेळण्यांवरून तत्कालीन पद्धती, पोशाख, खेळांचे प्रकार आणि तंत्रज्ञान यांची माहिती होते. म्हणून खेळण्यांद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो. चौथे विधान, जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी युनेस्कोद्वारे जाहीर केली जाते. पूर्वजांनी निर्माण केलेल्या कलाकृती, परंपरा हा आपला सांस्कृतिक वारसा असतो. त्याविषयी आपल्या मनात आपुलकी असते. हा वारसा पुढील मानवी पिढ्यांच्या हितासाठी जपणे व त्यांचे संवर्धन होणे गरजेचे असते. काळाच्या ओघात हा ठेवा नामशेष होऊ नये आणि त्याचे जतन कसे करावे याच्या दिशादर्शक तत्वांच्या आधाराने जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे व परंपरा यांची यादी युनेस्को या जागतिक संघटनेकडून जाहीर केली जाते. प्रश्न चौथा, दिलेल्या उत्तराचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा. या ठिकाणी उत्तरा देण्यात आलेला आहे. उत्तरा व्यवस्थित वाचायचा आहे. प्रश्नांची उत्तरे ही उत्तरातच दिलेली आहेत. प्रश्न 1, हॉकीचे जादूगार कोणाला म्हणतात? 1 गुणासाठी आहे हा प्रश्न. त्याचे उत्तर आहे मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार असे म्हणतात. दुसरा प्रश्न, भारतात मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस काय म्हणून साजरा केला जातो?
उत्तर 29 ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो. या ठिकाणीच उत्तर देण्यात आलेलं आहे. हा त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो. तिसरा प्रश्न, मेजर ध्यानचंद यांची ऑलिम्पिक स्पर्धेमधील कामगिरी थोडक्यात लिहा. त्याचे उत्तर देखील उत्तरात देण्यात आलेले आहे. 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न. मेजर ध्यानचंद हे हॉकीचे महान खेळाडू आणि भारतीय हॉकी संघाचे संघनायक होते. त्यांच्या नेतृत्वाखाली 1936 साली भारतीय हॉकी संघाने बर्लिन ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकले. त्यापूर्वी 1928 आणि 1932 मध्येही भारतीय हॉकी संघाने सुवर्ण पदके जिंकली होती. तेव्हा ध्यानचंद हे भारतीय संघाकडून खेळले होते. असं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर आहे 5वा प्रश्न. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 4 प्रश्न दिलेले आहेत. कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे 6 गुणांसाठी लिहायची आहे. म्हणजे प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला या ठिकाणी 3 गुण मिळतील. पण आपण 4ही प्रश्नांचा सराव करणार आहोत. पहिला प्रश्न आहे, स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय? उत्तर, स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना होय. इतिहासाच्या लेखनात पुरुषवादी दृष्टिकोनाचाच प्रभाव अधिक होता, म्हणून त्यावर पुनर्विचार करावा आणि त्या स्त्रियांचा अंतर्भाव करावा अशी भूमिका फ्रेंच विदुषी सिमोन द बोवा हिने मांडली. त्यानंतर स्त्रीवादी इतिहास लेखन हा विचार स्वीकारला गेला. स्त्रियांशी संबंधित नोकऱ्या, रोजगार, ट्रेड युनियन्स, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन, स्त्री संस्था या सर्वांवर सविस्तर संशोधन सुरू झाले. 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला जाऊ लागला. या दृष्टिकोनालाच स्त्रीवादी इतिहास लेखन असे म्हणतात. दुसरा प्रश्न आहे, ग्रंथालय व्यवस्थापन का महत्वाचे आहे? त्याचे उत्तर पाहू. उत्तर, ग्रंथालय म्हणजे केवळ ग्रंथांचा संग्रह करणे नव्हे, संग्रह केलेल्या ग्रंथांचे व्यवस्थापन होणे महत्वाचे असते. ग्रंथाच्या पद्धतशीर आयोजनामुळे वाचकांना हवी ती पुस्तके लगेच मिळू शकतात. कोणते पुस्तक नेमके कोठे ठेवले आहे ते त्वरित सांगता येऊ शकते. त्यामुळे पुस्तकांचा शोध घेण्यात ग्रंथालय व्यवस्थापनाचा आणि वाचकांचा दोन्हींचाही वेळ फुकट जात नाही. उत्तम व्यवस्थापनामुळे ग्रंथांचे जतन व संवर्धनही चांगल्या प्रकारे होते. पुस्तकांचा विध्वंस होत नाही. व्यवस्थापन जाणकार असेल तर ग्रंथालयात उत्तम दर्जाच्या ग्रंथांचे संकलन केले जाते. त्यामुळे चोखंदळ वाचकांना उत्तम दर्जाची पुस्तके मिळू शकतात. एकाच प्रकारच्या विषयाच्या पुस्तकांचा संग्रह न होता विविध प्रकारच्या पुस्तकांना ग्रंथालयात स्थान मिळते. उत्तम व्यवस्थापनामुळे ग्रंथांची सूची, संगणकीय प्रणाली, अन्य आधुनिक सोयी वाचकांना उपलब्ध होऊ शकतात. कल्पक व्यवस्थापक ग्रंथालयाचा वाचक वर्ग वाढवण्यासाठी ग्रंथांचे प्रदर्शन भरवणे, जाहिरात करणे अशा विविध मार्गांचा अवलंब करून ग्रंथालयाचा विस्तार करतात. यासाठी ग्रंथालय व्यवस्थापन उत्तम असणे महत्वाचे असते. तिसरा प्रश्न, कला क्षेत्रात व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत हे स्पष्ट करा. त्याचे उत्तर पाहू. विविध कला क्षेत्रात व्यवसायाच्या पुढील संधी उपलब्ध असतात. कलेच्या अभ्यासकांना संग्रहालये, अभिलेखागारे, ग्रंथालये, पुरातत्वीय संशोधन आणि भारतीय विद्या या ठिकाणी व्यवसाय मिळू शकतात. कलांचे अभ्यासक पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करू शकतात. औद्योगिक आणि जाहिरात क्षेत्रात तसेच कलावस्तूंच्या खरेदी विक्री व्यवसायात कलांच्या जाणकारांची आवश्यकता असते. चित्रपट आणि नाटक निर्मितीसाठी नेपथ्य कलाकार, दिग्दर्शक, छायाचित्रकार, प्रकाशयोजना इत्यादी कलाकारांची आवश्यकता असते. मृदन क्षेत्रात तसेच घर सजावटीच्या साहित्य निर्मितीत कला क्षेत्रातील जाणकारांची गरज असते. दागदागिने, धातूंच्या वा लाकडी शोभेच्या वस्तू बनवणे, बांबू, काच, कापड, माती वा दगडी कलापूर्ण वस्तू, शिल्पे बनवणे या क्षेत्रातही व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध असतात. चौथा प्रश्न आहे, दशावतारी नाटकांविषयी माहिती लिहा. उत्तर, हिंदू धर्मात मानलेल्या विष्णूच्या 10 अवतारांवर आधारित नाटकांना दशावतारी नाटके असे म्हणतात. दशावतारी नाटकातील पात्रांचा अभिनय, रंगभूषा व वेशभूषा परंपरागत असते. नाटकातील बहुतेक भाग पद्यमय असून काही संवाद पात्रे स्वयंस्फूर्तीनेही बोलतात. नाटक चांगले वठवण्यासाठी नाटकाच्या सुरुवातीस सूत्रधार विघ्नहर्त्या गणपतीला पद्यातून आवाहन करतो. ही नाटके पौराणिक असून महाराष्ट्रातील लोकनाट्य या प्रकाराचाच हा एक भाग आहे. प्रश्न 5 पर्यंत इतिहास या विषयावर आधारित प्रश्नपत्रिका होती. आता प्रश्न 6 ते प्रश्न 9 पर्यंत राज्यशास्त्र या विषयावर आधारित प्रश्नपत्रिका आहे. प्रश्न 6 दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 2 गुणांसाठी. पहिले विधान,
73व्या व 74व्या संविधान दुरुस्तीने स्थानिक शासन संस्थांच्या अधिकारात खूप मोठी वाढ झाली. त्याचा ब पर्याय बरोबर होता. आपण उत्तरांसहित वाचू. दुसरे विधान, जगातील सर्वच लोकशाही राष्ट्रांपुढील मोठे आव्हान म्हणजे लोकशाहीची पाळेमुळे आणखी खोलवर नेणे. त्याचा क पर्याय बरोबर होता. प्रश्न 7वा, पुढील विधाने चुकी बरोबर ते सकारण स्पष्ट करा. 3 दिलेले आहेत, कोणतेही 2 सकारण 4 गुणांसाठी स्पष्ट करायचे आहे. आपण तिन्ही प्रश्न अभ्यासू. पहिला प्रश्न, विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात. हे विधान बरोबर आहे, कारण काही वेळा विधानसभेचा किंवा लोकसभेचा एखादा सदस्य आपल्या प्रतिनिधित्वाचा राजीनामा देतो, एखाद्या प्रतिनिधीचे अकस्मात निधन होते, निर्वाचित सदस्याने पक्षांतर केले तर पक्षांतर बंदी कायद्याप्रमाणे त्याचे सदस्यत्व रद्द होते. अशा वेळी त्या मतदारसंघाची कामे कोण करणार हा प्रश्न निर्माण होतो. म्हणून निवडणूक आयोग त्या जागेसाठी पोटनिवडणूक घेतो. दुसरे विधान, आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते. त्याचे उत्तर पाहू. हे विधान चूक आहे, कारण 1989च्या निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने आघाडी सरकारे केंद्रात व राज्यात अधिकारावर आली. पक्षांचा आपापला कार्यक्रम बाजूस ठेवून समान कार्यक्रमावर भूमिकेवर एकत्र येऊन हे पक्ष सरकार चालवू लागले. 1977च्या जनता पक्षाचा प्रयोग फसल्यानंतर आता केंद्र व राज्य पातळीवर आघाडी शासन चांगल्या प्रकारे काम करीत आहेत. म्हणून आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते हा समज खोटा ठरला आहे. तिसरा प्रश्न, ग्राहक चळवळ अस्तित्वात आली. हे विधान बरोबर आहे, कारण अर्थव्यवस्थेतील बदलांचा आणि बदललेल्या समाजव्यवस्थेचा ग्राहकांवर परिणाम होत असतो. भेसळ, वस्तूंच्या वाढवलेल्या किमती, वजनमापातील फसवणूक, वस्तूंचा कमी दर्जा पण अधिक किमती इत्यादींसारख्या अनेक समस्यांना ग्राहकांना तोंड द्यावे लागते. अशा फसवणुकीपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी 1986 साली ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला. त्यानंतर ग्राहकांना आपल्या हक्कांची जाणीव व्हावी व त्यांचे संरक्षण व्हावे यासाठी ग्राहक चळवळ अस्तित्वात आली. प्रश्न 8वा अ, पुढील संकल्पना स्पष्ट करा. 2 संकल्पना दिलेल्या आहेत, कोणतीही एक संकल्पना 2 गुणांसाठी स्पष्ट करायची आहे. पहिली संकल्पना, राजकारणाचे गुन्हेगारीकरण. उत्तर, राजकीय व्यवस्थेत गुन्हेगारी प्रवृत्तींचा समावेश होणे म्हणजेच राजकारणाचे गुन्हेगारीकरण होय. हे गुन्हेगारीकरण विविध मार्गांनी होत असते. पैसा आणि गुंडगिरी यांच्या जोरावर पक्ष किंवा उमेदवार मतदारांमध्ये दहशत निर्माण करतात. निवडणुकांच्या काळात हिंसाचार घडवून आणतात. राजकीय पक्ष अशा प्रभावशाली व्यक्तींना निवडणुकीचे तिकीट देतात. असे उमेदवार निवडून आल्यावर पुन्हा हीच कामे करतात. आर्थिक घोटाळे करतात, विरोधकांना त्रास देतात, काही वेळा त्यांचा जीवही घेतात. राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाले की लोकशाही कमकुवत होते. आणि दुसरी संकल्पना आहे हक्काधारित दृष्टिकोन. उत्तर, स्वतंत्र भारताने लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केला. ही पद्धती देशात अधिकाधिक रुजावी, प्रगल्भ व्हावी यासाठी सत्तेवर आलेल्या प्रत्येक शासनाने प्रयत्न केले. लोकशाहीकरणासाठी सुधारणा करताना नागरिकांकडे केवळ लाभार्थी म्हणून पाहण्याचा सुरुवातीला या सरकारांचा दृष्टिकोन होता. मात्र इसवी सन 2000 नंतरच्या काळात मात्र नागरिकांचा हक्क ही भूमिका घेऊन या सुधारणा होऊ लागला. म्हणून प्रत्येक नागरिकाला माहितीचा, शिक्षणाचा तसेच अन्न सुरक्षेचा केवळ लाभ व्हावा म्हणून कायदे केले गेले नाहीत, तर ते नागरिकांचे हक्क मानले गेले. या भूमिकेलाच हक्काधारी दृष्टिकोन असे म्हणतात. प्रश्न 8व्यातील ब प्रश्न, दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कोणतीही एक कृती करायची आहे 2 गुणांसाठी. 1. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. निवडणूक प्रक्रिया, मतदारसंघाची निर्मिती, मतदार याद्या निश्चिती, उमेदवारांकडून नामांकन पत्र व त्यांच्या अर्जांची छाननी, निवडणूक प्रचार, प्रत्यक्ष मतदान, मतमोजणी, निवडणुकांचे निकाल आणि निवडणुकीसंबंधीच्या वादांचे निराकरण. दुसरे, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. दोघांपैकी कोणतेही एक करायचे आहे. भारतीय लोकशाही समोरील आव्हाने, जमातवाद, दहशतवाद, भ्रष्टाचार, सामाजिक आव्हाने. अजून आहे वाढता उग्र नक्षलवाद, राजकारणाचे गुन्हेगारीकरण. कोणतेही 4 लिहायचे आहेत. नंतर आहे प्रश्न 9वा. पुढील प्रश्नांचे थोडक्यात उत्तर लिहा. 2 प्रश्न दिलेले आहेत, कोणत्याही एका प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे 2 गुणांसाठी. पहिला प्रश्न, सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय? उत्तर, ज्या सामाजिक बाबींमुळे, विचारांमुळे व्यक्तीवर वा काही लोकसमूहांवर अन्याय होतो
त्या बाबी वा ते विचार नष्ट करणे, व्यक्ती म्हणून सर्वांचा दर्जा समान मानणे व तशी धोरणे आखणे, जात, धर्म, भाषा, लिंग, वंश, जन्मस्थान, संपत्ती इत्यादींवर आधारित श्रेष्ठ कनिष्ठ असा भेद न करता समान वागणूक देणे, सर्वांना विकासाची समान संधी देणे. आणि दुसरा प्रश्न आहे, मध्यावधी निवडणुका म्हणजे काय? उत्तर, विधानसभेत लोकसभेत निवडून आलेले सरकार मुदत पूर्ण होण्याआधीच अल्पमतात आले किंवा आघाडीचे शासन असल्यास अथवा घटक पक्षांनी पाठिंबा काढून घेतल्यास सरकारचे बहुमत संपुष्टात येते. जर पर्यायी सरकार स्थापन करण्याची शक्यता नसेल तर अशा वेळेस मुदत पूर्ण होण्याआधीच निवडणुका घ्याव्या लागतात. त्या निवडणुकांना मध्यावधी निवडणुका असे म्हणतात. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची इतिहास व राज्यशास्त्र या विषयाची 2024 या वर्षाची बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.